ऑगस्ट क्रांतीदिनी ठाण्यात काँग्रेसचा चले जाव नंतर आता हुकुमशाहीला चले जाव काँग्रेसचा एल्गार। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात निर्णायक ठरलेल्या ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावरून महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात भारत छोडोचा नारा देत करा किंवा मराचा निर्धार व्यक्त केला होता। त्या ऐतिहासिक लढ्याची प्रेरणा घेऊन आज देशाची लोकशाही, संविधान आणि सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला। कोटनाका येथील संविधानाच्या उद्देशिकेच्या शिल्पासमोर शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं। यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्य घराघरात पोहोचवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे, खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर गजानन देसाई, राजेश जाधव यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला आणि सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीने देशासाठी बलिदान दिलं। आता लोकशाही आणि संविधान मजबूत ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असा संदेश यावेळी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला। स्वातंत्र्य इतिहास हा पुरेसा माहीत नसतो। 42 साली नक्की काय झालं, चले जावची पार्श्वभूमी काय होती आणि अटक झाली 9 ऑगस्टला या सर्व पुढाऱ्यांना, आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्ष हे लोक तुरुंगात होते। पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या तुरुंगवासामध्ये असताना त्यांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया। ते तुरुंगात असताना लिहिलं, त्यांना 3-3.5 वर्ष तुरुंगवास झाला होता। आत्ताचे राज्यकर्ते पंडित नेहरूंना शिव्या देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असतात। जणू काही पंडित नेहरूंचा स्वातंत्र्य लढ्यात काही भूमिकाच नव्हती, फक्त आंबेडकर होते असं म्हटलं जातं। तसं नाही आहे। महात्मा गांधी, पंडित नेहरू, आंबेडकर हे सर्व लोक त्या स्वातंत्र्य चळवळीत होते। सरदार पटेलसुद्धा त्यात होते। आणि म्हणून आपण ज्या वेळेला 9 ऑगस्टचा क्रांतिदिन ज्यावेळेला साजरा करतो त्यावेळेला या सर्वांचं आपण स्मरण करतो आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं, ज्यांच्या मार्गदर्शनावर आणि तत्वांवर आपण आज उभे आहोत, तीच आत्ता पायदळी तोडवण्याची एकूण एक चर्चा चालू आहे। सरकारकडनं चालू आहे, सत्तेकडनं चालू आहे। त्याला आव्हान देण्यासाठी आम्ही आज हे प्रिॲम्बल हे वाचलं आणि ते आव्हान आम्ही पूर्ण करू। ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा। ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भाईंदरपाडा ते कोटनाका या मार्गावर भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषा, घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आदिवासी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आदिवासी दैवत तारपाधारी वादकाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला। मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकजुटीचे आणि सांस्कृतिक अभिमानाचं दर्शन घडलं। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरठा, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, सल्लागार अमृत सुरकर, ठाणे शहर संघटक निलेश महाले, महिला संघटक अध्यक्ष अंजली काकरे, ठाणे शहर महिला संघटक संचिता पागी, महिला संघटक प्रियंका महाले यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली।
दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. तिजोरीत खडखडाट असताना महापौर उपमहापौरांच्या लक्झरी गाड्यांवर ठाणे महापालिकेनं लाखोंची उधळपट्टी केली. मात्र आता ढासळलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी पालिकेनं सर्वसामान्यांच्या खिशात हात टाकण्याचा निर्णय घेतलाय. मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासोबतच टीएमटीची भाडेवाढही होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास देखील महागणार आहे. दोन्ही प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून या दुहेरी दरवाढीने ठाणेकरांवर महागाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. गेल्या 4 वर्षात ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती रसातळाला गेली आहे. सध्याच्या घडीला ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जवळपास 250 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कर आणि टीएमटी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. यापूर्वी 2016 मध्ये तब्बल 10% मालमत्ता करात वाढ केली होती, तर सामान्य करात 26% थेट 36% वाढ करण्यात आली होती. तर निवासी सोडून इतर करांमध्ये 38% वरून 48% वाढ करण्यात आली होती. कोरोना काळापासून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने ठाणे शहरात जे मोठे प्रकल्प सुरू आहेत ते केंद्र तसंच राज्य शासनाच्या निधीवरच सुरू आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचे पगार होतील एवढेच रुपये सध्या पालिकेच्या तिजोरीत जमा होत असून केंद्राच्या जीएसटीवर पालिकेची मदार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी काटकसर सुरू केली असून अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी केवळ 70% निधी खर्च करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पातील 30% निधीला कात्री लावण्यात आली आहे. सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ दरवाढ होणार नसल्याचं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केलं होतं. मात्र अवघ्या 5 महिन्यात महासभेसमोर करवाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याने महासभेत वादंग होण्याची शक्यता. करवाढ आणि दरवाढीचे दोन्ही महत्त्वाचे प्रस्ताव येत्या 17 ऑगस्टला होणाऱ्या सर्वसाधारण मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या करवाढ आणि दरवाढीच्या प्रस्तावावरून सर्वसाधारण सभेत वादंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे हे आज पुन्हा एकदा मीडियासमोर रडले आहेत. रुडाली हिंदी चित्रपट आपण पाहिला असेल. ज्या पद्धतीनं काही लोक खास रडण्यासारखे असतात त्या पद्धतीनं त्यांचा रुडाली झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे की ते रडण्याचा काम करतात. रुडाली हा शब्दप्रयोग त्यांना अगदी चपलक बसतो आणि त्याच पद्धतीने अशी त्यांची वक्तव्य असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. अभिजित दिपके यांचं आंदोलन झालं, त्याला साथ कोणी दिली? या देशातील तरुणांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीने ही मंडळी त्या आंदोलनाचा भाग्यविधाता स्वतःला क्रेडिट घेऊ इच्छितात. काही लग्नांमध्ये त्यांच्या आनंदामध्ये वरातीमध्ये नाचण्याकरिता भाड्यानं माणसं आणावी अशाच पद्धतीनं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे युबीटी पक्ष करत आहेत अशी टीकाही म्हस्के यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं देशाचं काम करत आहेत त्यांची बरोबरी हे करू शकतात का? त्यांना ज्यावेळेस संधी दिली होती त्यावेळेस त्यांनी काही केलं नाही. मोदीजी 24 तास काम करतात. तुम्ही काय केलं? मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील जात नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा अधिकार नसल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं.
आपण गेल्या आठवड्यात डीसीपी बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा केली. ड्रग्ज संदर्भात सिरियसली लक्ष देणं महत्त्वाचं आहे. ठाणे शहरात काही भाग आहेत त्यामध्ये सर्रासपणे ड्रग्ज विकले जातात. मुंब्रा पोलिसांनी देखील ज्या ठिकाणी मूळ आहे, मुंब्रा पोलिसांनी देखील त्या ठिकाणी कामाला लागणं गरजेचं आहे, असंही मस्के यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यामधून मुंब्रा परिसरात ड्रग्ज मिळत आहे असं म्हटलं जातं. आपण पर्टिक्युलरली मुंब्र्यासंदर्भात बोलत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अगदी ठाणे शहराच्या बाजूला शाळेसमोर, कॉलेजच्या समोर काही ठिकाणी अशा वस्त्या आहेत. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना आपण दिली असून ठाणे पोलीस आयुक्तांना आपलं सांगणं आहे, तुम्ही याबाबत सिरियस व्हा आणि आपल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात असा आदेश द्या. मुळापर्यंत जाऊन लवकरात लवकर त्यावर कारवाई करा, अशी मागणीही खासदार नरेश मस्के यांनी केली आहे. मीडियासमोर रडलेले आहेत. आपण हिंदी चित्रपट पाहिला असेल रुदाली, त्यामध्ये ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासारखंच असतात, त्या पद्धतीने त्यांचा रुदाली झालेला आहे. लोकांसमोर कायम रडण्याचं काम आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर, न्यायमूर्तीच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम, अविश्वास निर्माण करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी आज पुन्हा केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की ते रडण्याचं काम करतायत. रुडाली हा शब्द प्रयोग त्यांना अगदी चफलात बसतो आणि त्याच पद्धतीची आजची त्यांची वक्तव्य आहेत.